सोपी आणि अगदी पटकन बनणारी अशी शेवईची खीर आज आपण बनवणार आहोत। शेवया अगदी मोकळ्या आणि सुटसुटीत राहाव्यात यासाठी एक ट्रिक सांगणार आहे। आमच्या ओबेरॉय या सोसायटीमध्ये लोरी फेस्टिवलसाठी कशा प्रकारे डेकोरेशन केलं होतं तेही दाखवते। नमस्कार, सोनल्स किचन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत। कमी साहित्यात अगदी झटपट बनणारी शेवई खीर आज आपण बनवतोय। तर त्यासाठी लागणारं साहित्य मी इथे घेतलंय। तर ही 100 ग्रॅम शेवई मी इथे घेतलेत। हे 4 माणसांना पुरेल इतकं प्रमाण आहे। बाकीचं काय साहित्य लागेल ते दाखवते तुम्हाला आणि मग रेसिपीला सुरुवात करूयात। मी इथे 100 ग्रॅम शेवया घेतल्यात। या शेवया घेतल्यात, बलीन शेवया। इथे ड्रायफ्रुट्स घेतले आहेत। ड्रायफ्रुट्सचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। मी इथे काजू, बदाम, मनुका आणि चारोळी घेतली आहे। साखर 125 ग्रॅम घेतली आहे, म्हणजे 100 ग्रॅम शेवईसाठी 125 ग्रॅम साखर लागेल। वेलची पावडर घेतली आहे, तूप आहे आणि 1 लिटर दूध लागेल। शेवई खीर बनवायला अगदी सोपी असते, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवली ना तर ती अगदी सुपर टेस्टी बनते। शेवई खीर थंड झाल्यावर त्यामधल्या शेवया मोकळ्या आणि सुटसुटीत राहत नाही, त्याचा गचका होतो, तो होऊ नये त्यासाठी पण एक ट्रिक सांगणार आहे। त्या शेवया चुरून घेते, ड्रायफ्रूटचे पण लहान तुकडे करून घेते। बदाम मी क्रश करून घेतले, आता काजूचे हातानेच तुकडे करते आणि आता शेवया चुरून घेते। अशी पूर्वतयारी झाल्यावर आता गॅसवर कढई तापायला ठेवली आहे। शेवया आपल्याला तुपावर छान ब्राऊन रंगावर भाजून घ्यायच्या आहेत। तुपाचं प्रमाणही तुम्ही कमी जास्त करू शकता। मी 4 चमचे तूप घातले। तर या बघा, शेवया अशा छान परतून झालेल्या आहेत। रोस्टेड शेवया आहेत, तर जास्त वेळ नाही लागत, 2 ते 3 मिनिटं लागतात। आता यामध्ये साधारण 1 ते 1.5 कप पाणी ओतायचं। अशा शेवया व्यवस्थित पाण्यामध्ये बुडल्या पाहिजेत। साधं पाणी चालेल, गरम पाणी ओतायची गरज नाही। हीच ती ट्रिक आहे शेवया मोकळ्या आणि सुटसुटीत राहण्यासाठी, की शेवया तुपावर परतल्यावर डायरेक्ट दुधात शिजवायच्या नाहीत। आधी पाण्यात शिजवायच्या, मग दूध ओतायचं आणि मग इतर साहित्य घालायचं। 1 लिटर दुधामधलं 1 कप दूध मी शिल्लक ठेवलं आणि बाकी सर्व यामध्ये ओतलं। एक उकळी आली की आता यामध्ये इतर साहित्य घालायचं। आता साखर घातली, काजू, बदाम, चारोळी आणि मनुका। ड्रायफ्रुट्स तुपावर परतायचे नाहीत, असेच घालायचे। वेलची पूड घालते आणि थोडं जायफळ बारीक किसून घालते, याचा स्वाद खिरीमध्ये खूप चांगला येतो। वाटल्यास केशर पण घालू शकता। आता 1 ते 2 मिनिटं शेवया दुधामध्ये शिजू द्यायच्या। आता गॅसची फ्लेम बंद करते। अर्धा तास अशीच झाकून ठेवते खीर, म्हणजे शेवया दुधात व्यवस्थित मुरतील। त्यानंतर खीर थोडी थंड झाल्यावर काय करायचं? खीर थोडीशी थंड झाली आता त्यामध्ये ना 1 कप दूध ओतते मी। चमच्याने ढवळून घेते एकदा, म्हणजे दूध खिरीमध्ये छान मिक्स होईल। किमान तासभर आधी ही खीर करून ठेवायची, म्हणजे शेवया दुधात छान मुरल्या जातात। पुन्हा अशा प्रकारे अर्धवट झाकण ठेवून देत। आता मी खाली उतरले, आमच्या सोसायटीमध्ये फंक्शन आहे ना, आमच्या इथे लोहरी फंक्शन आहे, त्याची सगळी तयारी आहे। इथे एंट्री आहे, चला तुम्हाला दाखवते। लोहरी हा हार्वेस्ट फेस्टिवल सेलिब्रेट करण्यासाठी इथे सजावट सुरू आहे। पंजाब दा पिंड हे थीम आहे। छान केलंय डेकोरेशन, बघण्यासारखं आहे। या इथे ही बैलगाडी सजवली आहे। पंजाबमधल्या गावाचं दृश्य बनवलंय मला वाटतं। जे काही डेकोरेशन केलंय ते खूप सुंदर आहे, त्यामुळे तुमच्यासोबत शेअर करते। इथे ही छोटीशी विहीर बनवली आहे, याला रहाट म्हणतात ना आपल्याकडे। लोहरी हा उत्तर भारतातील एक सण आहे आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी तो साजरा करतात। या दिवशी अग्निदेवाची पूजा करणे शुभ मानले जाते। तर त्यासाठी इथे लाकडं रचून ठेवली आहेत। आपल्याकडे होळीसाठी अशा प्रकारे केलं जातं ना। याला फुलांनी डेकोरेट केलंय आणि इथे रात्री अग्नी प्रज्वलित करणार आहे। पण जेवणाचं पण किती सुंदर केलंय बघा ना अरेंजमेंट। या इथे हे जेवणाचे काउंटर लावले आहेत।
रात्रीचं फंक्शन आहे, म्हणजे 7 वाजल्यापासून सुरू होणार आहे. संक्रांत आहे ना, तर संक्रांतीच्या आदल्या दिवशी हा प्रोग्राम आहे. सरसोदा साग, मक्की की रोटी, चना पिंडीवाले, दही भल्ले असा मस्त पंजाब स्पेशल मेन्यू आहे जेवणामध्ये. राऊंड टेबल ठिकठिकाणी ठेवलंय आणि हे जेवणाची अरेंजमेंट आहे सगळी पाठी. प्रोग्राम सुरू झाल्यावर मी शूट नाही करणार आहे, म्हणून मी आत्ताच आले खाली, थोडंसं शूट केलं तुमच्यासाठी. सजावटीचं काम सुरूच आहे, अजून पूर्ण झालेलं नाहीये. चला आता घरी जाऊयात. या पायऱ्या चढून मी आली आता वर. हे बघा, इथे हे फंक्शनचं सजावट चालू आहे. घरी आले मी आता आणि आता बघूया खीर कशी झाली आहे. मस्त मोकळी सुटसुटीत टेस्टी अशी खीर तयार आहे. टेस्ट करून बघूयात कशी झाली आहे. मस्त झाली आहे. या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि कमेंट करून सांगा कशी झाली. इथेच व्हिडिओचा एंड करते. नवीन व्हिडिओ सोबत आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.